हॅलो सख्यांनो, कसे आहात सगळे? वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत सुंदर अशी खणापासून बनवलेले हे सुंदरसे चोकर आणि त्याचसोबतची इयरिंग. कसं बनवायचं याचं ट्युटोरियल मी पूर्णपणे शेअर केलेलं आहे. व्यवस्थित हा व्हिडिओ बघा आणि काय काय लागते सामान याचं मटेरियल मी तुम्हाला दिलेलं आहे स्क्रीनवरती. एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्यवस्थित देते, ते तुम्ही चेक करून घ्या. आणि इथे बघा मी खणाचं कापड घेतलेलं आहे, त्यानंतरनी हे 2 प्रकारचे ग्ल्यू घेतलेले आहेत आणि B6000 हा ग्ल्यू आहे. 7000 सुद्धा यूज करू शकता. आणि त्यानंतरनी इथे सुई धागा आपल्याला लागणार आहे. स्मॉल साईजची सुई घेतलेली आहे मी इथे. त्यानंतरनी इथे मोती लागणार आहेत, म्हणजे गोल्डन मनी मी फक्त दाखवले. आपल्याला इथं मोती लागत आहेत, ठीक आहे. 0mm 2mm असे काहीतरी मोती आहेत, ते एकदम छोट्या साईजचे, सगळ्यात लास्ट असतात ते छोटे लागणार आहेत मोती. हे 4mm मोती आहेत, बघू शकता तुम्ही. हे 4mm मोती घेतलेले आहेत मी. आणि ते मी कशासाठी लागणार आहे हे मी तुम्हाला शेवटिंगला दाखवते. मी फक्त चेक करा, व्यवस्थित बघा व्हिडिओ. त्यानंतरने इथे मी कार्डबोर्ड घेतलेला आहे. कार्डबोर्ड म्हणजे आपला एक पुठ्ठा असतो साधा, एक कपड्यांमध्ये पण एक लाईटली भेटतो, तो यूज केलात ना तरी पण चालेल. आणि हे जे आहे ते मी इथं गोंडा घेतलेला आहे आणि त्यासोबतच हे टूल्स दाखवले. इथे बघा तुम्ही बघू शकता की हा पुठ्ठा म्हणजे घेतलेला आहे. तर तो हा सहजासहजी आपल्या शर्टच्या किंवा मग आपल्या ड्रेसेस असतात त्याच्यामध्ये हे भेटतात. तर इथे मी ते कट करून ऑलरेडी घेतलेलं आहे. खालचं जे लांबी आहे त्याची ती 18 सेंटीमीटर घेतलेली आहे मी. आणि वरती जी रुंदी आहे ती 2 सेंटीमीटर घेतलेली आहे, ठीक आहे. आणि व्यवस्थित असं तुम्ही कट करून घ्या. आणि कट करून घेतल्यानंतर आपण त्यासोबतच कापडसुद्धा कट करून घेणार आहोत. मी ते ब्ल्यू कलरचं खणाचं कापड घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेतलं तरीसुद्धा चालेल, ठीक आहे. तर इथे मी ब्ल्यू कलरचं कापड घेते. त्यासोबतच हे जे आपलं कटिंग केलेलं कार्डबोर्डचं ते एक फॉर्म शीट म्हणजे हे आहे ते आपण थोडंसं त्या ह्याच्या मापानुसार थोडंसं एक्स्ट्रा कापड आपण चारी बाजूंनी करून घेणार आहोत. मी इथे आरीवर्कचा तो ग्ल्यू आहे तो सुद्धा आहे माझ्याकडे. तो मी काय लावलेलं नाही आहे, घेतलेलं नाही आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे तो काय व्यवस्थित मला असं फिनिशिंग आणि म्हणजे चिटकत नव्हता व्यवस्थित. सो मी इथे हा यूज केलेला आहे. 7000चा सुद्धा ग्ल्यू तुम्ही यूज करू शकता. आणि इथे बघा व्यवस्थित आपल्याला चारही बाजूंनी मस्त असा ग्ल्यू लावून घ्यायचा आहे. फक्त ग्ल्यू लावताना इतकी काळजी घ्यायची आहे की बॅक साईडला आपल्याला ग्ल्यू लावायचा आहे. फ्रंटने आपल्याला कुठेही ग्ल्यू लावायचा नाही आहे, कारण तो चिटकल्यानंतरनी त्याचं थोडंसं ते कापडावरती असं काळपटपणा दिसतो. त्यामुळे वरती असा फ्रंटला जो लुक येणार असतो समोरून तिकडे आपल्याला तो नाही लावायचा आहे. हा स्टिकचा ग्ल्यू आहे, स्टिक फास्ट म्हणून. तो मला तन्मणीसाठी मी घेतलेला होता, ओके. तर त्याचा काही मला बेसिकली जास्त काही यूज नाही झालेला. सो मी हा असा यूज करते. चारही बाजून हा जो मी कापून घेतलेला होता खणाच्या कापडाचा, जो मध्यभागी आपल्याला चोकरला लावायचा आहे, तो आता तुम्ही बघताय. तर बॅक साईडला मी हे असं लावून घ्यायचं व्यवस्थित. फक्त व्हिडिओमध्ये तुम्ही नीट बघा म्हणजे तुम्हाला नीट समजेल, ठीक आहे. फ्रंटला तो नाही लावायचा आपल्याला, तो लुक छान येत नाही. तो चिटकला तर काळपट पडण्याची शक्यता असते ते कापड, म्हणून बॅकला साईडलाच असं हे करून घ्यायचं आपल्याला. जे धागे एक्स्ट्राचे असतील ते कट करून घ्या, ठीक आहे. आणि त्यानंतर हे मी स्मॉल साईजची सुई घेतलेली आहे, एकदम स्मॉल आहे. आणि त्याला काय करायचं आहे, काठाला मी इथं तो स्टिकचा ग्ल्यू थोडंसं लावलेला आहे. त्यानंतर इथे मी होल करून घेते, ठीक आहे. ही मोठी सुई आहे आपली, रेग्युलर यूज करतो ती अशी सुई घेतलेली आहे. त्याने होल करून घ्यायचे, थोडीशी स्पेस ठेवून. आणि असे 2 होल करून घेतलेले आहेत जवळजवळ, एकदम जवळ. आणि हे असं व्यवस्थित होल करून घ्यायचे आहेत. आणि परत जी सेकंडची सुई आहे बारीक, ती त्यातून वळून घ्यायची आपल्याला. फर्स्ट होलमधून ते आपल्याला असं बाहेर काढून घ्यायचं. खाली मी गाठ बांधलेलीच आहे. आणि त्यानंतर आपल्याला 4mm मोती घ्यायचे आहेत. 3 मोती लागणार आहेत आपल्याला, ठीक आहे. तर 3 मोती हे मी घेतलेले आहेत आणि ते आपण सुईमध्ये
ओवून घेणार आहोत. आणि असे हे मोती तुम्हाला 3 ओवून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित नीट करा. आणि त्यानंतरनी पहिल्या होलमधून आपण ती सुई बाहेर काढली होती. त्यानंतर आपण मोती ओवून घेतले आणि त्यानंतरनी सेकंड होलमधून आपल्याला ते सुई परत बाहेर काढून घ्यायची खालच्या साईडला, म्हणजे जिथं आतला येणार आहे लूक, म्हणजे तो आतलाही येणार आहे, तर आतल्या साईडला आपल्याला तो काढून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. आणि आता ते हलतंय असं तुम्हाला दिसतंय ह्याच्यामध्ये. तर काय करायचं आपल्याला, तो जो धागा आहे तो धागा आपल्याला मोत्याच्या भोवतीने सगळ्यात लास्टचा जो मोती आहे वरचा त्याला एक गुंडाळायचा आहे आणि तो असा मस्त वरच्या साईडला काढून घ्यायचा आहे. आणि इथे ग्लूनी मी काय करणार आहे, चिपकवणार आहे त्याला. आणि मस्त ते जे 3 आपण मोती पॅक केलेले आहेत ना, ते हलत सुद्धा नाहीत. कारण हे तुम्ही चिपकवू सुद्धा शकता, पण मोस्टली काय होतं, कधी कधी हलू शकतं किंवा मग निघू पण शकतं कधी धावपळीत, आपल्याला समजून येत नाही. पण जर तुम्ही अशा प्रकारे स्टिच करणार असाल किंवा कोणाला जर गिफ्ट करायचं असेल, तुम्हाला द्यायचं असेल कोणाला तरी, किंवा मग तुम्ही जर तुम्ही शिकलात ना, ह्याची ऑर्डर जरी घेतलीत ना, तर तुम्ही अशा प्रकारे स्टिच करत जा. ठीक आहे. आणि मी अशाच प्रकारे थोडी जागामध्येच ठेवून स्पेस जागोजागी तुमच्या ज्या चोकरचा डिस्टन्स आहे त्यानुसार तुम्ही अंतर ठेवायचं आहे. ठीक आहे. तुमच्याप्रमाणे तुम्ही डिस्टन्स ठेवू शकता. असं काही नाही आहे की मी व्हिडिओमध्ये दाखवते आणि तुम्ही असंच मेजर केलं, म्हणजे मेजरनुसारच तुम्ही केलं पाहिजे असं काही नाही बरं का. तुम्ही तुमच्यानुसार, आता हे मोत्यांच्या ऐवजी जर तुम्हाला गोल्डन मनी यूज करायचे असतील तर तुम्ही गोल्डन मनीसुद्धा यूज करू शकता. ठीक आहे. तुम्हाला किंवा डिझायनर वेगळे काही मनी असतील फक्त स्मॉल साईजचे, तर ते तुम्ही यूज करू शकता. आणि माझ्याकडे ना चोकरचे हे जे चोकर मी बनवलेलं आहे ना, याचा मी एक ट्युटोरियल तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. असे अनेक डिझाईन आहेत ज्या मी इंस्टाग्रामला अपलोड केलेल्या आहेत. त्याचे फोटोज आहेत, व्हिडिओ आहेत. तर मला शक्य नव्हतं फोटो काही यूट्यूबला टाकायला, कारण यूट्यूबला तुम्हाला तर माहिती आहे फोटो दाखवणं खूप मुश्किल आहे. जे व्हिडिओमध्ये दाखवता येतं ते व्हिडिओज टाकता येतात ऑब्व्हियसली त्याच्यावरती. तर तुम्हाला जर काही अपडेट्स पाहिजे असतील ना, तर इंस्टाग्रामवरती नक्की जा. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी दिलेली असेलच, तर तुम्ही ते चेक करा. किंवा मग तिथे वरती कुठे मी तुम्हाला लिंक देईन, तिथे जा. आणि इंस्टावरती भरपूर अशा चोकरचे डिझाईन आहेत, त्यावरती जाऊन तुम्ही देखील बघू शकता. आणि त्यातलं जरी कोणतं तुम्हाला आवडलं तर मला नक्की सांगा. मी त्यांच्यासोबत त्यांचं जे बेसिक तुम्हाला आहे ना, मी तो तुम्हाला शिकून नक्की देईन. ठीक आहे. तर बघा, असं मी वरती ग्लूने असं वरती परत चिपकवलेलं आहे. असंच करत तुम्हाला पुढची फिनिशिंग जी आहे ती कंप्लीट करायची आहे. मी तुम्हाला पूर्ण ह्यात नाही सांगितलेलं, हे 2 मी तुम्हाला फक्त करून दाखवलेलं आहेत. तर मी हे करून घेते आणि तुम्ही नेक्स्ट प्रोसेस आहे ती तुम्ही करून घ्या. ओके. आणि हे चिपकवताना माझ्याकडे काय हे नव्हतं, ग्लू माझ्या हाताला चिपकत होता. सो मी ते कार्डबोर्डनी मी असं त्याला हे करत होते, डॅप करून चिपकत होते. तर तुम्हाला वाटतंय की खालचे मोती अशी वरच्या साईडला थोडेसे लूज झाले, तर ते थोडंसं तुम्ही चिपकून घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतरनी हे लास्टला मी दोन्ही कोपऱ्यांना हे करून घेतलेलं आहे सुईने. त्यानंतरनी बॅक साईडला ही जी आपली बॅक साईड दिसते ना, तुम्हाला धागे दिसत आहेत वरती चिपकवलेले, तर वरती आपल्याला खणाचं कापड एक कापून घ्यायचं आहे. थोडंसं कमी साईजमध्ये कापून घ्यायचं आहे. आणि ते मी कापलेलं आहे. त्यानंतर स्टिक ग्लू आहे, तो मला यूज नाही झाला, तर मी याच्यासाठी तो यूज केलेला आहे. तो तुम्ही तसा यूज करून घ्या, म्हणजे त्याचे धागे निघत नाहीत. आणि त्यानंतर मी जम्प रिंगच्या साह्याने हे मी गोंडा आहे तो मी त्याला बसवलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, वरती इथे ग्लू आहे, त्या ग्लूच्या साह्याने
आपल्याला इथे मोती लावून घ्यायचे आहेत. एकदम स्मॉल साईजचे मोती आहेत आणि हे आरी वर्कमध्ये यूज होतात असे मोती आहेत. तर आरी वर्कच्या कोणत्याही शॉपमध्ये हे अवेलेबल होतील तुम्हाला. आणि आपल्याकडे तर खणाचं कापड असतंच ना, मग खणाचं कापड तुम्ही फेकून देण्याऐवजी जर तुम्ही असं केलं किंवा एक छोटासा काट लावायचा आहे आणि मस्त असं सुंदर चोकर तुमचं रेडी आहे. तर इयरिंग्स कसे बनवायचे हे सांगते. इथे मी हेडपिन घेतलेल्या आहेत. ह्या अगदी 10-20 रुपयाला भेटून जातात. ठीक आहे. तर हे पण तेच कार्डबोर्डचे तुकडे आहेत. मी ते चौकोनी करून घेतलेले आहेत. बघा 2 सेंटीमीटरमध्येच आहेत. चारही बाजूने 2-2 सेंटीमीटरचे करून घेतलेत. म्हणजे सेंटीमीटरपासून मी धरलेलं आहे ते 2 ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. आणि हे व्यवस्थित मी कट करून घेतलेले आहेत. किंवा जर ह्याची साईज जर तुम्हाला वाढवायची असेल तुम्ही वाढवू शकता, काही हरकत नाही. तुम्ही तुमच्याप्रमाणे देखील याला करू शकता. साईज कमी जास्त, मला जी साईज पाहिजे होती त्या मी मध्ये कट करून घेतलेली आहे. आणि बघा इथे मी हे ग्लू लावते आणि त्यानंतर बॅक साईडलाच तुम्ही चिटकून घ्यायचे त्याला. फ्रंटला कुठेही ग्लू लावायचा नाही कारण ते कापड काळं पडतं आणि ते व्यवस्थित दिसायला दिसत नाही. सो आपल्याला बॅक साईडला त्याला ग्लू लावायचा आहे. ठीक आहे. तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असताल आणि माझे व्हिडिओ असेच खूप जास्त आवडतात तुम्हाला बघायला, किंवा जर तुम्हाला आणखीन काही बघायचं असेल माझ्या चॅनलवरती, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की याचं ट्युटोरियल मला पाहिजे आहे, तर मला हे करायचं आहे, तर मला नक्की सांगा कमेंट करून. मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि तुम्ही भरभरून प्रेम तर तुम्ही मला देतच आहात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि इथे बघा मी इथे हेडपिन अटॅच केलेली आहे. आधी आपल्याला सुईच्या साह्याने होल करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी हेडपिन टाकलेली आहे. साईडला ग्लू लावायचा आहे आणि त्या हलू नाही म्हणून हेडपिन साईडला व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्या साईडने सुद्धा व्यवस्थित मोती म्हणजे चिपकवायचे आहेत आपल्याला. तर त्याला साईडून व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा इथे आपण व्यवस्थित ग्लू असा बसवून त्यानंतर ते फिनिशिंगसुद्धा छान झालेली आहे. माझं हे बनवलेलं चोकर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून. आणि थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा माझा फायनल लुक आहे. कसा वाटतं हे मला नक्की सांगा. थँक्यू.